विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला. हो मित्रांनो, 25 ऑक्टोबर 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की 21 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024च्या दरम्यान NTA UGC नेट विद्यार्थी जे क्वालिफाय झालेले आहेत नेट एक्झाम, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा PhD प्रवेशासाठी सामावून घेण्यात येणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये एक मोठा प्रश्न काय निर्माण झाला, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पेट परीक्षेला अप्लाय केलं होतं त्याच विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये अप्लायचं ऑप्शन दिसत होतं, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षेसाठी अप्लाय केलेलं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांना मात्र हे ऑप्शन दिसत नव्हतं. मग विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय. बरेच फोन मेसेजेस विद्यार्थ्यांची येत होते, त्यांच्या शंका ते विचारत होते. तर त्यांना एकच सजेशन आपण दिलं की तुम्ही विद्यापीठाला ईमेल करा आणि प्रत्यक्ष जर तुम्हाला पुण्यामध्ये विद्यापीठाला जाणं शक्य झालं तर तुम्ही ते जाऊन या. आता याचा परिणाम काय झाला की विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ईमेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला केले त्यांच्या टेक्निकल ईमेलवर आणि पुणे विद्यापीठाच्या PhD सेक्शनला सुद्धा भेट दिली आणि रिक्वेस्ट केली की आम्हाला सुद्धा तुम्ही या PhDच्या ॲडमिशनमध्ये सामावून घेण्यात यावं. आता मित्रांनो, विद्यापीठाने काल दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी एक परिपत्रक जाहीर केलं. खरं तर दोन परिपत्रक आलेले आहे. एक आहे PhD इंटरव्ह्यू संदर्भातले किंवा सेंटर निवडी संदर्भातले, त्याचा एक आपण वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जे विद्यार्थी नेट क्वालिफाय झालेले आहेत किंवा ज्यांनी याच्या आधी पेट एक्झामसाठी अप्लायच केलं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, परिपत्रक जे कालचं आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षेचा फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षेचा फॉर्म भरला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा दिली नाही, तर अशा विद्यार्थ्यांचा समावेश जो आहे तो आम्ही दुसऱ्या फेरीमध्ये म्हणजे सेकंड राऊंडसुद्धा विद्यापीठ घेणार आहे या पेट परीक्षेचं. फर्स्ट राऊंडमध्ये जे विद्यार्थ्यांनी एक्झामटेडमध्ये फॉर्म भरला आहे ते आणि जे विद्यार्थी पेट क्वालिफाय झाले आहेत ते, अशा दोन विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या उर्वरित जागा राहतील तर त्या उर्वरित जागेवर ज्या विद्यार्थ्यांनी नेट क्वालिफाय केलेले आहे पण ज्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत PhD करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सेकंड राऊंडसुद्धा विद्यापीठ आयोजित करणार आहे. तर विद्यार्थ्यांनी थोडीशी वाट बघायची आहे आणि फर्स्ट राऊंडचे इंटरव्ह्यू वगैरे संपल्यानंतर सेकंड राऊंडचं जे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला येणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी विद्यापीठाने ही दिलेली आहे. तर त्या गोष्टीचा विचार करून ज्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात PhD करायचे आहे तर त्यांनी वाट बघायची आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला सेकंड राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.